तरुण भारत नागपूर दिनांक 15 सप्टेंबर 2020. अग्रलेख कोरोना आणि कर्तव्याचं अधिवेशन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. कोरोना आणि कर्तव्य यातून खासदारांना एकाची निवड करायची होती. त्यात खासदारांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं. कोरोनाची निवड केली असती तर ते चुकीचं ठरलं असतं, कारण त्यामुळे कर्तव्याकडे दुर्लक्ष झालं असतं. कर्तव्याची निवड केल्यामुळे कोरोनाचीही गंभीरपणे दखल घेतली जाणार आहे. यावेळी कोरोना आणि चीनी घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. विशेष म्हणजे कोरोना आणि चीन या दोन समस्यांचा जवळचा संबंध आहे. चीनमधूनच कोरोनाचा उगम झाला आहे. त्यामुळे भारताला एकाच वेळी या दोन चीन निर्मित समस्यांचा सामना करावा लागतो आहे. कोरोनाचा आपल्या देशातून उगम झाला हे मान्य करायची चीनची तयारी नसली तरी लडाखला लागून असलेल्या भारतीय सीमेत चीनची घुसखोरी सुरू असल्याचं चीन नाकारू शकत नाही. चीनच्या या आव्हानांचा भारतीय लष्कर प्रभावीपणे मुकाबला करत आहे. वेळप्रसंगी चीनी लष्कराला मागे रेटत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील अनेक महत्त्वाची स्थानं भारतीय लष्करानं ताब्यात घेतली आहेत. हा चीनला बसलेला एक प्रकारचा मोठा धक्का आहे. अशा वेळी संसद भारतीय जवानांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनासाठी संसद भवनात प्रवेश करत असताना माध्यमांसमोर दिला. यातून मोदी यांनी चीन सीमेवर लढणाऱ्या भारतीय लष्करी जवानांना मोठा दिलासा दिला आहे. देशाच्या एकता आणि अखंडतेचा मुद्दा येतो तिथे राजकारण करायचं नसतं. राजकारण करायला अनेक विषय पडले आहेत. देशाच्या शत्रूविरुद्ध लढताना 100 आणि 5 यांनी एकत्र येत म्हणजे 105 होत लढायचं असतं. पण राष्ट्रीय सुरक्षेची लढाई सुरू असताना 100 आणि 5 यांनी आपापसातच लढायला सुरुवात केली तर देशाच्या शत्रूचं फावत असतं. याची जाण काँग्रेसनं, विशेषतः त्यांचं कोणतंही कर्तृत्व आणि कर्तबगारी नसलेले अघोषित नेते राहुल गांधी यांनी ठेवली पाहिजे. पण राहुल गांधींकडून समज, जाण, प्रगल्भता, संयम आणि नेतृत्व यांची अपेक्षा करणं म्हणजे विद्यार्थ्याकडून गुणवत्ता यादीत येण्याची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. यावेळी अभूतपूर्व अशा परिस्थितीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं. यावेळी प्रश्नोत्तराचा तास होणार नाही यावरून विरोधक सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करतायत. प्रश्नोत्तराचा तास हा संसदेच्या कामकाजातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या मतदारसंघातील तसंच देशातीलही महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळते. या निमित्तानं सदस्यांना सरकारला प्रश्न विचारण्याची तसंच घेरण्याचीही संधी मिळते, यात शंकाच नाही. त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास व्हायला हवा होता. पण आतापर्यंतच्या अनेक अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास वाहून गेला. त्यामुळे आतापर्यंत ज्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास झाला त्यात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कोणते दिवे लावले असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याला दोष कसा द्यायचा? जेव्हा सभागृहात प्रश्नोत्तराचा तास होत होता तेव्हा विरोधक कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर स्थगन प्रस्तावाची सूचना देत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची मागणी करत असत. यावरून विरोधकांना प्रश्नोत्तराच्या तासाचं किती महत्त्व आहे याची कल्पना आपण करू शकतो. मुळात कोरोना असो की चीनची घुसखोरी या दोन्ही मुद्द्यांवरची लढाई आपल्याला एकत्रितपणे लढायची आहे. हे दोन्ही मुद्दे कोणत्याही राजकीय पक्षांचे नाहीत, तर ही लढाई देशहिताची आहे. चीन हा आपला सर्वात मोठा लबाड आणि धूर्त असा शत्रू आहे. त्याची लष्करी आणि आर्थिक ताकदही आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. मात्र याचा अर्थ आपण त्याच्यासमोर शरणागती पत्करावी असा नाही. मुघलांच्या लाखोंच्या संख्येतील सैन्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची संख्या काही हजारात राहत होती. पण मुघलांसमोर महाराजांच्या मावळ्यांचा पराभव झाल्याचा एखाद दुसरा अपवाद वगळता फारशी उदाहरणं नाहीत. कारण महाराजांचे मावळे गनिमी काव्याची लढाई लढत होते. बेसावत शत्रूला खिंडीत गाठून त्याचा खात्मा करण्यात मावळ्यांची सेना तरबेज होती. घरभेदे नसले तरी प्रबळातील प्रबळ शत्रूविरुद्ध लढणंही कठीण नसतं. मात्र घरातूनच विरोध होत असला तर सैन्याचं मनोबल खचत असतं. त्यामुळे संपूर्ण संसद एकमुखानं लष्कराच्या पाठीशी उभी असल्याचा निर्वाळा मोदी यांना द्यावा लागला. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करणं, तुटून पडणं हा विरोधकांचा अधिकार आहे. विरोधकांनी हा अधिकार बजावलाही पाहिजे. मात्र हा अधिकार बजावताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या सरकारविरुद्ध लढत असल्याचा फायदा आपल्या शत्रूला तर मिळत नाही आहे याची काळजी घेतली पाहिजे. कारण संकटाच्या या प्रसंगात आपण आपल्या सरकारचे हात मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारशी मुद्द्यांवर आधारित हातमिळवणी करायलाही हरकत नाही.
47 विधेयकं या अधिवेशनात सरकारतर्फे मांडली जाणार आहेत. या विधेयकांनाही गुणवत्तेच्या आधारावर विरोध करायला हरकत नाही, पण विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करू नये. असं करून विरोधी पक्ष देशातील जनतेचं तर नुकसान करतीलच, पण आपल्याच हातानं आपल्याच पायावर दगड देखील पाडून घेतील. राज्यसभेत उपसभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी आघाडीचे हरिवंश नारायण सिंह यांचा विजय झाला. काँग्रेसनं विरोधी पक्षांचा उमेदवार उभा करून हात दाखवून अवलक्षण करून घेतलं. शक्ती प्रदर्शन करण्याच्या नादात विरोधकांचा शक्तिपात झाला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेत या निवडणुकीच्या निमित्तानं जदयूनं राजदवर मात करत बिहारमधील निवडणूक निकालाचं एक प्रकारे संकेतच दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी अतिशय अभूतपूर्व अशा परिस्थितीत हे पावसाळी अधिवेशन होत आहे. कोरोनाविषयक निकषांचे तसेच भौतिक दूरतेच्या नियमांचं पालन करण्यासाठी दोन्ही सभागृहातील आसन व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दोन्ही सभागृहात त्यांच्या क्षमतेच्या 50% सदस्यांचीच व्यवस्था करण्यात आली आहे. उर्वरित सदस्यांची व्यवस्था दोन्ही सभागृहांच्या दीर्घा तसंच दुसऱ्या सभागृहात करण्यात आली. यामुळे लोकसभेचे सदस्य राज्यसभेत तर राज्यसभेच्या सदस्यांना लोकसभेत बसण्याची संधी मिळाली आहे. देशासमोर अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी आदी अनेक ज्वलंत मुद्दे असले तरी सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोरोना आणि चीनची घुसखोरी हे दोनच आहेत. कोरोनापासून देशातील जनतेचा जीव वाचवण्याचं तसंच चीनच्या घुसखोरीपासून देशाच्या सीमेचं रक्षण करण्याचं मोठं आव्हान भारतीय लष्कर पर्यायानं आपल्या सरकारसमोर आहे. त्यामुळे कोरोनावर जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका असं आवाहन मोदी यांना करावं लागलं. कोरोना संक्रमितांच्या संख्येत भारत आज जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असला तरी आपल्या देशातील लोकसंख्येचं प्रमाण पाहता आपल्या देशातील कोरोनाची स्थिती खूपच नियंत्रणात आहे असं म्हणायला हरकत नाही. अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत आपल्या देशातील कोरोनाचा मृत्यूदर खूप कमी आहे. याचं श्रेय मोदी सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना द्यायला पाहिजे. सरकारनं योग्य वेळी टाळेबंदी घोषित केल्यामुळे आपल्या देशातील कोरोनाची स्थिती गंभीर असली तरी अद्याप हाताबाहेर गेलेली नाही. मोदींवर टीका करून विरोधक विशेषतः राहुल गांधींना समाधान मिळत असेल तर त्यांनी टीका जरूर करावी. व्यापक देशहितासाठी मोदी ती टीकाही सहन करतील. मात्र देशहिताला तडा जाईल असं विरोधकांनी काही करू नये, कारण देशहित सर्वोपरी ही मोदींचीच नाही तर भाजपाचीही भूमिका आहे. देशहितासाठी वाटेल तितकं हलाहल पचवण्याची मोदी यांची तयारी आहे. पंतप्रधानपदी मोदी असल्यामुळेच कोरोना आणि चीनच्या घुसखोरीच्या मुद्द्याचा आपण यशस्वीपणे सामना करू, त्यातून सुखरूप बाहेर पडू हा विश्वास देशवासियांमध्ये आहे. हीच आपली जमेची बाजू आहे. तरुण भारतचा हा अग्रलेख आपण tarunbharat.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असे अभ्यासपूर्ण अग्रलेख ऐकण्यासाठी तरुण भारतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही करा. धन्यवाद.